नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेसाठी मतदान 12 मे रोजी होणार आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. 9 जागांपैकी त्यांच्या वाटेला 2 जागा येत आहेत. त्यातील एक उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नीलम गोऱ्हे या पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होत्या. शिंदे त्यांच्यासोबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता होती. दरम्यान शिंदेंनी गोऱ्हेंच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 2 जागांसाठी शिंदेंच्या पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळवलेल्या शीतल म्हात्रे, शायरा एनसी यांच्या नावाची चर्चा देखील विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आहे. मात्र विधान परिषदेतील कामाचा अनुभव आणि उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी बजावलेली कामगिरी पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हे यांना एक जागा निश्चित मानली जात असताना आता दुसऱ्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिंदे दुसऱ्या जागेसाठी कोणाला पाठिंबा देणार याची देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान दुसऱ्या जागेसाठी रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शायरा एनसी, शीतल म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. राज्यसभेप्रमाणे एकनाथ शिंदे ऐनवेळी धक्कातंत्र अवलंबत नवीन नाव देणार की प्रस्थापित नेत्याला संधी देणार याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.